हाताने पकडला, मशीन चालू केली, मशीन हे असं लावल्याने मशीन चालू केली, करंट लागायला लागला म्हणा. ग्लो बघा, ग्लो कसा कडक ना एकदम. गुड मॉर्निंग. रोजच्या प्रमाणे आपला आवळा ज्यूस घेतलेला आहे आणि आवळा ज्यूस घेतले रोजच्या प्रमाणे. आज पाणी कमी टाकलेलं ना म्हणून तो पाऊस दिसतो. भेटू थोड्या वेळाने. आज आहे सोमवार. जेवायला बनवितले आवला तर ज्यूस पिला. त्याच्यानंतर आता जेवायला बनवितले. जेवायला बनवता वाटाण्यांची भाजी ना भात, चकली, पापड बस आवळाच. वाटाण्यांची भाजी त्याच्यानंतर काय तरी चालल्या वाटते, पण मला माहिती नाही नक्की जाऊन का नाही. मी नाही जेवणार तर दिवस भात खात होतं ना. भात खावायचा नसते तरी पण खात होतो. माझ्या मनाची इच्छा पूर्ण केली मी, तरी पण भात खाला. थोडा जेवत होती, जास्त जेवत नव्हती. आता ती पण जेवणार नाही. जेवलो तर नाही माहीत नाही मला काही इथं होणार पुढं जेवण का नाही माहीत नाही. सांगेन जेवणार नाही ना, जेवायला जेवत्या बरोबर ना. मी ते दिवशी ना कणाची मॅगी खाल्लेली. ती पण मैद्याची नव्हती खाली, गव्हाची मॅगी खाल्लेली. तुम्हाला एक दिवशी बनवून दाखवेन, तुम्ही पण खाऊन बघा. गव्हाची मॅगी. हां, जंक फूड नाही ना, मैदा जंक फूडमध्ये आला. आणि गहू कशी आपण चपाती बी बनवता ना गव्हाची ना, ती खाता डाएटमध्ये. हां ना, आता तुम्ही गव्हाची मॅगी बनवलेली तुम्हाला दाखवेन बनवून. संध्याकाळची बी नाही, मला भेटला टाईम ते दाखवेल. सेम मॅगीचे सारखी काहीच फरक नाही, फक्त आवडत ती मैद्याची असते आणि गव्हाची. आणले पिवायला रोज नारळ पाणी पिवायचा विचार आहे, पण बघू रोज राहण्याला कोणला भेटेल नारळ. आज आणले पिताव बघा. खाली पोट नारळ पाणी पिलेला चांगला असते. कोणाला पॉसिबल होत असेल त्याने पिझ्झा रोज. मला बघू दिला पिवायला रोज भेटला तर ती नारळ पहिला 30 रुपयाला 40 रुपयाला भेटायचा, आता 70 रुपयाला भेटते. नारळ पाणीवाला सांग ते जेवायची तर झेने तर नको ठेव डायरेक्ट. आमच्या घराच्या बाहेर नारळांची झाडं आणि आम्ही केव्हा नारळ विकत आणत नाही. गेलेलो आजच विकत आणायला आणि ते नारळी वर्षाच पारून पिताव आम्ही. आता एक नारळ ती कपली बिजी है एक. बसल्या बरं काहीतरी बनवून घेऊ. घरात पण काय काम नव्हता, मग हे 2 बनवले मी आणि 2 नाकातल्या बनवल्या. दुपारी मी जेवली नाही ना, आता पप्पी खायला घेतले. आता वाजले असतील 5 वाजले. 7च्या नंतर काही खायचं नाही हो. आज 5 दिवस दिलो 7च्या नंतर मी काही खात नाही, जेवत पण ना. आज तू जेवलोच ना. पपई, नारळ पाणी. भाकरी बुजाच्या दलन संपले तर दलन टकले काढल्या मी तो हाणाला चालल्या होता. ब्लॉग कंटिन्यू करा. आल्या भाकरी बुजता. गावात गेली, दलन वगैरे हाणला, उन्हावणी घेतला. मग त्याच्यानंतर भाकरी बुजायला घेतल्या. 2-3 भाकरी बुजल्या, टोपलीन ठेवल्या ना खाली जाऊन मम्मी व चुलीवर नेल्या. मी नाही बुजल्यावरती थोडीशी चिल्ली ना अर्धी भाकर घेतले मी.
करायला भाकर ना भाजी घेतलेली. जेवायला नव्हतं बसलं मी, जराशी फक्त टेस्ट केली का आता चांगली बनले का नाही टेस्ट करायला पाहिजे ना. मी कुकरचा काही कमी जास्त असला तर बोलणं कोण कर घरांच्यांचं. भाकरी भजल्या, भाजी बनवली, घरांची कामं बी आटपली, फ्रेश वगैरे झाली. आता पार्सल आले तो ओपन करता. तुम्ही पण माझ्या जडीला बघा. ठेवायला माझ्या स्टँड नाही ना, अँगल व्यवस्था चांगला शूट करायला तर तो बी नाही भेटत. नुसता ब्लर ब्लर दाखवते लगे कॅमेरा. यो माझा पार्सल यो पण उद्यापासून आपल्या ब्लॉगमध्ये ॲड होणार आहे. त्या शिरकीवर ठेवला तर नुसता ब्लर दिसते. मायाशी करता हा रेला तो बी ब्लर दिसते बघ. तो पार्सलमध्ये काय माहिती आहे का, रोजचा ना आपल्याला ना चेहरा मला फुगलेला दिसते ना, तो चेहरा पण कमी करायचा ना म्हणून आईस फ्रीजमध्ये ठेवायचा ना, सकाळच्या आईसमध्ये चेहरा डीप करायचा. सकाळी उठल्या ऑनलाईन मागवले मी केवढ्याचा 160 रुपयाचा आहे की 160 रुपयाचा मस्त सकाळी. उद्यापासून ब्लॉगमध्ये हा पण येईल आपल्या. असा आळे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पण मागवू शकता. तुम्हाला माझी मशीन दाखवते. ही मशीन आहे गॅल्व्हॅनिकची मशीन ना, हाय फ्रिक्वेन्सीची मशीन. अशा प्रकारचे दोन मशीनी आहे. ये इलेक्ट्रोड ये केसांवर फिरवायचं, केसांवर फिरवायचा, यो चेहऱ्यावर फिरवायचा. पिंपल्स असतात ना, पिंपल्स त्यांचे चेहऱ्यावर फिरवायचा. यो दुसरावाला ना, यो पूर्ण फेसला फिरवायचा. अजून एक असते तो ना तुटले माझा, यांची मशीन पण तुटले माझी, म्हणजे भासकले नाही. ये गॅल्व्हॅनिकचं रोलन, गॅल्व्हॅनिक आहे ना तिचं रोलन फेसवर फिरवायचा. मी फिरून दाखवतो बघा तुम्हाला कसं फिरवताना कसा मला मोबाईल ठेवायला चान्स नाही आता. जरा तुम्ही पण समजून जा, माझ्याजवळ नाही स्टँड वगैरे. हो पण त्याचा तो बरोबर नाही लागत, म्हणजे मागवलेला मी त्याच्याशी. आता तो समजून जा. आता मी जेल तो फिरवायच्या आधी एक जेल बनवायचा असते, त्याचा मशीन फिरवायच्या आधी चेहऱ्यावर जेल लावायचा असते. तो जेल बनवीत घेतले मी. तो जेल बनवीत घेतले. जेल नाही रिव्ह्यू करणार नाही, सगळी जण वेगवेगळा यूज करतात. ज्याला माहिती असेल ते मशीनीबद्दल काही. माझा जरा इंटरेस्टिंग आहे. मला वाटत नाही जेल कोणी यूज करीत असेल, कारण की जी माझी जी होती ना टीचर, तिने मला शिकवलेला. माझी टीचर होती ती पट्टाला उदा मध्ये. माझी टीचर होती ना, ती माझी एकटीचीच क्लास जेव्हाची. एकटीचीच क्लास जेव्हाची मी एकटी क्लासला जावायचो, एकटीच असायचो क्लासमध्ये. शिकासाठी केले माझा मला माहिती. या फिरवला ना जो म्हणजे पक्का सावला माणूस असते ना, तो एक दोन टोन म्हणजे ब्राईड होते. मीच होता तर लोकांचा का सांगू. म्हणजे मी यूज केलेली मशीन ना, जी अगोदर ते इलेक्ट्रोड दाखवलं ना, त्याच्याशी पिंपल्स ज्याचे फेस ऑफ पिंपल्स असताना अजिबात चेहऱ्यावर पिंपल्स रेत नाही ती मशीन फिरवल्यावर. पण ती मशीन नॉलेज शिवाय मशीन फिरवू नका, तिचे साईड इफेक्ट पण जाम असतात. आता मी जेल बनवले, आता मशीन घेतो.
मला जरा सर्दी बी झाले कशी माहिती आता गोळी खान मी यो इलेक्ट्रोड यो हातान असा हातान पकडायचा याच्याशी बॉडीमध्ये करंट पास होते आपल्या बघा रोल असं चेहरा दोन्ही हाताच्या फिरवायचा असताना आता मी तो दोन्ही तर नाही फिरू शकत ना तो करंट पास होते तो पण हातान पकडायचा मग मी एकच वापरे एकच स्टेविन यो पण त्याला जॉईन करायचा जॉईन केला मग त्याचा तो यो ना यो मी ग्लव्स वगैरे यूज करते सॅनिटायझर बी यूज करते म्हणजे सॅनिटायझर करूनच ठेवलं मी आता नेक्स्ट म्हणजे तीन दिवसांनी मी रोज फिरवीत जाण तेव्हा तुम्हाला दाखवेन बसतच ना असा फिट केला पहिला जेल लावून जेल फेसला लावून जेव पूर्ण म्हणजे जेल तो साप पाण्यासारखाच असते पाण्यासारखा म्हणजे नसते ते तो पावडर असते ना एक ती टाकल्या तो पाण्यासारखाच होते यो बी स्टेप बाय स्टेप लावायचा असते मी आले असाच कसा वसा लावित लावले तुम्हाला मी याची इन्फॉर्मेशन सांगेन पण लगेच नाही सांगणार ही मशीन फिरवल्या अख्खं होते कोणाला असं वाटेल मसाजचीच मी तर काही कोणाला वाटणार नाही पण याचे इफेक्ट साईड इफेक्ट सगळं सांगेन रोजचा व्लॉग माझा बघत जा सुकला नाही बघा पंखा बंद कर फेसवर जो योड लावले ना आपण तो सुकला नाही पाहिजे अजिबात इलेक्ट्रोड हाताने पकडला मशीन चालू केली मशीन हे असं लावल्याने मशीन चालू केली यो ना गॅलनिकचा यो साप कमी ठेवायचा असते ना जरा 2-3 मिनिटांनी वारवायचा असते हां मशीन चालू केली यो घेतला फिरवता आत्ताच आवरा या करायला लागला तर बाबा अजून अख्ख्या फेसवर फिरवायचा जाम यावं लागला कमी हे तरी बी करंट लागायला लागला म्हणा मला काहीतरी फॉल्ट वाटते मला करंट लागते म्हणजे जो मशीन फिरवले ना जो फॉल्ट असते ना मला जरा जास्त फॉल्ट वाटते जी गोष्ट मशीन फिरवता ना आता मी आवरेला फिरवले पक्केला फिरवले जी गोष्ट मशीन फिरवल्या लेट जाणीव व्हायला लागते ना लेट होते त्या हाय फ्रिक्वेन्सी वारवल्या बी होते गॅल्वेनिकची ती इलेक्ट्रोड दाखवलं ते वारवल्या होते पण याली जरा जास्तच दाखवते मला म्हणजे दाताना बिताना अशी पक्कीच लागते मला माहिती मलाच नाही समजत मला असं वाटते मी तो यो टाकायचा असते तो जास्त टाकते नेक्स्ट टाइम कमी टाकून बघू आपण करंट लागायला लागणार म्हणा बस आवरेज फिरवता तो नाही मी कसा जायचो मला जामेला फिरवले असा कवाच नाही दिला ग्लो बघा ग्लो बघा ग्लो
हा त्याचा 2च मिनटं फिरवली, म्हणजे जास्त नाही फिरवली, पण ती जास्त टाईम फिरवायची असते, पण मला काही जास्त त्रास झाला. ग्लो बघा, ग्लो कसा कडक ना, एकदम खतरनाक रे. ग्लो चांगले ना. तुम्हाला दिसतेच माझ्या फेसवर, आता दररोज माझा फेस बघताच तुम्ही. मला तरी वाटते ग्लो आले, रियालिटीमध्ये पण मी आरशान बघला ग्लो आले. हा 2च मिनटं फिरवली, पण काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, माझा प्रॉब्लेम झाला असेल. म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे मी अख्खी ज्वेलरी कानान बिनान नाकान विकान गल्यान बिल्यान ठेवले, म्हणून मला करंट पास होत असेल. मला दातान बितान लागत होता, म्हणून मी जरासेच टायमिंग फिरवला. तर जरा नी तर मी ना तो जो लिक्विड बनवायचा असते ना तो गलत बनवला असेल, कारण ते मी जरा जास्त पावडर टाकलेली असं मला वाटते. काहीतरी फॉल्ट होता, म्हणून मी जरासच फिरवला. नेक्स्ट टाईम तुम्हाला मी त्याची इन्फॉर्मेशन सांगेन. कोणी बी नका आणून मशीन फिरवा, साईड इफेक्ट पक्कन. मला माहिती आहे, जेव्हा आपण फिरवतो ना तेव्हा तो वाढवतो ना, तर मला डायरेक्टली मी फेसवर फिरवल्या मला वाटला. तुम्ही व्हिडिओन बघशालच. बघू आता. ग्लो तर हच. आता दररोज फिरवलं, दररोज नाही फिरवायचा, 2-3-4 दिवसांनी फिरवू आपण. मग बघू आपल्या फेसवर कसा ग्लो येते. बाय. खाण्यात चाललं मम्मीला जेवून. कंटिन्यू करा ब्लॉग. वजन पण बघू आपण दवाखान्यात. वजन काट्यावर वजन केलं 70 किलो आहे. त्याच्यानंतर दवाखान्यात होती. आता ब्लॉग एंड करते. बाय बाय गाईज.